मित्रहो, रायमुनिया ह्या शीर्षकापासूनच अतिशय अनोख्या वळणाने जाणारं हे पुस्तक हे आज राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होतं आहे. आत्ता शर्विनी जसं सांगितलं की तिचा हा सूत्रसंचालनाचा पहिलाच प्रयोग आहे, तसंच दीपक मोडकांचंही हे पहिलंच पुस्तक आणि ते पुस्तक हे राजहंसतर्फे इतकं अनोखं पुस्तक प्रकाशित होतं आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. मला सर्वप्रथम राजहंसतर्फे आभार मानायचे ते चंद्रमोहन कुलकर्णींचे. याचं कारण असं की हे पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचलं, लेखक आमच्यापर्यंत पोहोचला, त्याचं सर्व श्रेय हे चंद्रमोहनना आहे. आणि त्याच्यातनं चंद्रमोहनचा राजहंसवरचा आणि एकूणातच राजहंस प्रकाशन परिवारचा लोभ हाही दिसून येतो आहे. आणि कदाचित त्यांच्या मनामध्ये समसमासंयोगाची भावना असावी, कारण रंग आणि रेषा याच्यावर हुकमत असलेले आणि त्या दृष्टीने बरोबर सगळ्या गोष्टी जुळून कशा येतात याची जाण असलेले असे ते कलावंत असल्यामुळे त्यांनी दीपकना राजहंसच्या पर्यंत पोहोचवलं. हे पुस्तक संहितेच्या स्वरूपात जेव्हा आलं माझ्याकडे वाचायला, त्यावेळेला अगदी खरं सांगायचं तर कथासंग्रह ह्या पुस्तक प्रकाराबद्दल आजकाल थोडेसे लोक सावध असतात. याचं कारण कथा आणि कविता ह्या दोन्ही गोष्टी ह्या खरं म्हणजे सर्वात वाचकप्रिय गोष्टी आहेत. पण या दोन्ही गोष्टींचे संग्रह म्हणून जेव्हा प्रसिद्ध होतात तेव्हा का कोण जाणे, पण वाचकांचा त्याला खूप उत्साही प्रतिसाद मिळत नाही असं आत्तापर्यंतचं चित्र आहे. याच्याबद्दलचं कारण जाणून घेण्याचं किंवा विश्लेषण करण्याचा आम्ही बराच प्रयत्न केला, पण त्याचं नेमकी नस आम्हाला अजूनपर्यंत तरी सापडली नाही. पण हा कथासंग्रह हा संहितेच्या स्वरूपात वाचायला सुरुवात केल्यानंतर ही धोक्याची घंटा डोक्यात असूनसुद्धा मी जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिलं पान वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवटचं पान उलटेपर्यंत मध्ये मी अजिबात थांबलो नाही. याला दीपकना मी सांगितलेलं होतं की साधारणतः राजहंसकडे संहिता आली की संबंधित संपादक हे त्याचं वाचन करतात, त्याच्यावर काम करतात आणि मग तुम्हाला 2 ते 2.5 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला राजहंसनी तो स्वीकारला आहे का नाही याचा निर्णय कळवू आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काम सुरू करू. पण हा कथासंग्रह त्याची संहिता वाचल्यानंतर माझा त्यांना स्वीकाराचा फोन हा दुसऱ्या दिवशी गेलेला होता. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, खूप वेगवेगळ्या परिसरात घडणाऱ्या, वेगवेगळ्या भावभावनांचे कल्लोळ जपणाऱ्या, अतिशय वेगवेगळे माणसाच्या स्वभावाचे पदर उलगडणाऱ्या, काही वेळेला अगदी म्हणजे साध्या साध्या घटितातून खोलवर ठाव घेणाऱ्या, तर काही वेळेला रहस्याची डूब दाखवून अचानकरित्या काहीतरी वेगळाच शेवट दाखवणाऱ्या अशा इतक्या विविधांगी कथा या कथासंग्रहामध्ये आहेत की त्याचा मला अतिशय विस्मय वाटला. आणि त्यामुळे हा कथासंग्रह हा राजहंसनी स्वीकारून त्याच्यावर काम सुरू केलं. त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्याबरोबर या कथासंग्रहाबद्दल बोलताना माझ्या असं ध्यानात आलं की या माणसाच्या बाबतीत त्याच्या व्यक्तिमत्वाच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला ते खूप अंतर्मुख आहेत. एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल खूप आतमध्ये सखोल चिंतन त्यांचं चालू असतं.
तर दुसऱ्या बाजूला त्यांची दुसरी बाजू ही एखाद्या उत्तम टिपकागदासारखी आहे. म्हणजे आजूबाजूला ज्या काय गोष्टी घडतायत, मग ते निसर्गाचं घटित असेल, एखाद्या सामाजिक वास्तवाचं घटित असेल, एखाद्या भेटीचं घटित असेल, एखाद्या भेटणाऱ्या माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्य त्यांच्यापर्यंत पोचलेली असतील, या सगळ्या गोष्टींचं अत्यंत उत्तम निरीक्षण. आणि निरीक्षण असं मी म्हणतोय तेव्हा ते फक्त बाह्य गोष्टींचं निरीक्षण नाही, तर त्या वस्तूचे किंवा त्या व्यक्तीचे, त्या घटनेचे वेगवेगळे पदर सोलून त्याच्या कंदापर्यंत जाण्याचा असा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यात ते खूप यशस्वी ठरतात. ह्या गोष्टीची प्रचिती ही तुम्हाला यातल्या जवळपास प्रत्येक कथा वाचताना येईल. काळाच्या दृष्टीने सुद्धा एका बाजूला जवळपास प्राककाल असं आपण म्हणू, तर दुसऱ्या बाजूला भविष्यवेधी काल, या एवढ्या मोठ्या कालाच्या पटामध्ये घडणाऱ्या कथांचा आवाका हा त्यांनी या कथासंग्रहामध्ये घेतलेला आहे. मला आवर्जून एक गोष्ट नोंदवावीशी वाटते की ते स्वतः हे खूप बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे लेखणी तर त्यांना वश आहेच, पण त्याच्या जोडीला संगीतामध्ये त्यांना गती आहे. आणि नुसते कानसेन म्हणून नाही, तर वेगवेगळ्या वाद्यांवर त्यांनी सहजगत्या त्या वाद्यांच्या संगतीमध्ये त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला तांत्रिक गोष्टींच्या बाबतीत म्हणाल तर कोयना प्रकल्पासारख्या प्रचंड मोठ्या प्रकल्पामध्ये ते प्रमुख अधिकारी म्हणून काम करत होते. त्यामुळे तांत्रिक गोष्टींबद्दलचंही त्यांचं ज्ञान हे अतिशय सखोल आहे. त्याच्यातले बारकावे त्यांना अतिशय जवळून बघायला मिळालेले आहेत. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे सगळे जे गुण दिसतात, ते सगळे गुण हे त्या कथांमध्ये कुठं ना कुठंतरी प्रकर्षाने प्रकट होत राहतात. आणि त्यामुळे त्यांच्या कथा ह्या तुम्हाला वरवर वाचल्याचं समाधान देत नाहीत, तर जे काही त्यांनी त्या कथेत मांडलेलं असतं, जे काही त्यांनी त्या कथेत सांगितलेलं असतं, त्याच्या खोलापर्यंत ते वाचकाचं बोट धरून तिथपर्यंत त्याला घेऊन जातात. ही सगळी वैशिष्ट्य ही त्यांच्या व्यक्तिमत्वामधनं थेट त्यांच्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या साहित्यामध्ये झिरपत आलेली आहेत. त्यांनी या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेमध्येच लिहिलेलं आहे की माझी पहिली वाचक ही आत्तापर्यंत तूच होतीस, तूच आहेस आणि तूच राहणार आहेस. तर ती परिस्थिती तशीच असणार, पण या कथासंग्रहाचा बहुतेक 3रा, 4था, 5वा वगैरे वाचक मी असेन. तर त्यावेळेला त्या कथासंग्रहाची ही सगळी वैशिष्ट्य जाणवणाऱ्या सुरुवातीच्या काही लोकांपैकी मी होतो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच राजहंस प्रकाशनाने या कथासंग्रहाची निवड केली, त्या कथासंग्रहाला प्रकाशित करण्याचं ठरवलं. आता चंद्रमोहननी त्या कथासंग्रहाला आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे म्हटल्यानंतर त्यांना त्या कथासंग्रहाचं मध्येच बोट सोडून चालणार नाही हे अगदी उघड होतं. तर त्याप्रमाणे त्या कथासंग्रहाची पुढची वाटचाल म्हणजे त्याच्या मुखपृष्ठापासून त्याच्या अंतर्गत मांडणीपर्यंत ही सगळी वाटचाल ही चंद्रमोहननी अतिशय मनापासून सजवली. आणि त्या दोघांचं मैत्र लक्षात घेता मला असं वाटतंय की चंद्रमोहननी त्या सगळ्या पुस्तकाची सजावट ही फक्त कुंचल्यानी केलेली नाही आहे, तर त्यांच्या मैत्रभावाच्या आणि स्नेहभावाच्या रंगरेषांनी ते पुस्तक सजवलेलं आहे. याची प्रचिती हे पुस्तक मुखपृष्ठापासून चालताना तुम्हाला पानापानावर आढळेल. आपल्याकडे कुंचला आणि कलम या दोघींचं सारख्याच कौशल्याने कारागिरी करणारे जे फार मोजके कलावंत आहेत, त्याच्यापैकी एक चंद्रमोहन कुलकर्णी आहेत. आणि त्यांच्या
या कारागिरीला, रायमुनियाला त्यांनी जे काही रूप दिलेलं आहे, देखणं रूप दिलेलं आहे, त्याला खरोखरच सलाम. आमच्या ह्या सगळ्या राजहंसच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये पुस्तक हे जास्तीत जास्त पद्धतीने वाचकांपर्यंत सगळी बाजू त्याची पोहोचावी याच्यासाठी म्हणून जे प्रयत्न केले जातात, त्या सगळ्या टीममध्ये राजहंसचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर आणि रेखा माजगावकर आज इथे उपस्थितही आहेत. तर त्यांचा खूप मोठा सहभाग असतो. त्याच्या जोडीलाच माझे सर्व संपादक स्नेही आनंद हार्डीकर, करुणा गोखले, विनया खडपेकरांनी ललित लेखनाच्या बाबतीत या पुस्तकावर खूप आवर्जून लक्ष दिलं आणि त्याच्यावर संस्कार केले. तर हे सगळे संपादक, त्याच्या जोडीलाच आमच्या मुद्रित शोधन संपादक म्हणून काम करणाऱ्या आरती घारे, निर्मिती प्रमुख म्हणून काम करणारे शिरीष शेवाळकर, त्याच्या जोडीलाच तृप्ती देशपांडे, केतकी गद्रे, या सारिका भामे, वैशाली जोशी, या सगळ्या राजहंसी टीमचे या सगळ्यांमध्ये योगदान असतं या निर्मिती मूल्यांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. या सगळ्यांनाच प्रत्येकच पुस्तकाप्रमाणे हेही पुस्तक हे अगदी आपलंसं वाटलेलं आहे आणि त्यामुळे या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये आम्हाला एक वेगळा आनंद मिळाला. मी या पुस्तकाच्या प्रकाशनाला आवर्जून दृकश्राव्य माध्यमातले 3 लोक उपस्थित आहेत याचा अशासाठी उल्लेख करतो की समीरण असोत किंवा गिरीशजी असोत, उमेश असोत, या तिघांनासुद्धा या पुस्तकांमधनं बहुतेक बरीच बीजं ही मिळू शकतील आणि कदाचित आपण वाचण्याबरोबरच हे पुस्तक हे ऐकण्याचा आणि पाहण्याचा योगसुद्धा आपल्याला लवकरच मिळेल असं मला वाटतं. सरते शेवटी मी दीपकचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्या जोडीलाच त्यांना परत आठवण करून देतो की या पुस्तकाच्या चर्चेच्या वेळेसच इतरही काही प्रकल्पांबद्दल आपलं बोलणं झालेलं आहे, तर तेही डोक्यात ठेवा. लेखणी थांबवू नका, लेखणी अशीच चालू राहू देत. आणि त्यांना अभिनंदनाच्या या 4 ओळी सांगतो. हिरवाईच्या भिंती आडून निळ्या नभाच्या छताखालती रान पाखरे किलबिलणारी रानामधला मेवा टिपती. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेला आहे की मुनिया, चिमण्या, साळुंक्या अशा सगळ्या पाखरांच्या सहवासात, निसर्गाच्या सहवासात मी खूप आयुष्य घालवलं, त्यांचं निरीक्षण केलं आणि जणू काही त्या पाखरांसाठीचा रानमेवा अशा स्वरूपाचं माझं हे लिखाण म्हणजे रायमुनिया आहे. तर त्यामुळे रान पाखरे किलबिलणारी रानामधला मेवा टिपती, पाखरास त्या परीना ठाऊक नजरेने कुणी तया टिपे. ही सगळी पाखरं बागडत असताना दीपक मोडकांची नजर मात्र त्यांना निहाळत होती आणि त्यांना टिपत होती, पण ते त्या पाखरांना बिचारांना ठाऊक नव्हतं. चोचीमधून सांगितलेल्या कथातयांच्या कुणी जपे, शब्दरंग अन अक्षररेखा लिहून आल्या त्याच कहाण्या, त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेला आहे की मी आता वानप्रस्थात शिरत असताना हे पुस्तक येतंय. वानप्रस्थात कुठले आलेत? तुम्ही आता आणखी तरुण होत जाणार आहात आणि तुमच्या लेखणीमधनं अधिकाधिक शब्द भांडार हे खुलं होत जाणार आहे. त्यामुळे सांज वेळेचा दिवा उजळता मनी भिरभिरे रानमुनिया. धन्यवाद.